नमस्कार, मी अमोल जाधव नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघात आलो आहोत। दिंडोरी मतदारसंघातील रस्त्यांबाबत आपण येथील मोहाडी येथील नागरिकांशी चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत मोहाडी येथील नागरिक आहे, आपण त्यांच्याशी या मतदारसंघातील रस्त्यांच्या बाबत चर्चा करणार आहोत। काका, नाव काय तुमचं? उत्तम शिवराम मौले। रस्त्यांबाबत काय सांगाल? आपल्या तालुक्यातील रस्त्यांची परिस्थिती काय आहे? फार खराब झालेली आहे। काय सांगाल, येथील आमदारांनी कामं केले नाही का? आमदाराने काम केलं नाही, मंजूर होऊन काम केलेलं नाही। इथल्या आमदार हे महायुती सरकारचे असून येथील माग केंद्रीय मंत्री देखील महायुती सरकारचेच होते, तर कामं झाले नाही का? नाही, काम झाले, कुठलेच झाले नाही। आपल्याला आता यापुढे अपेक्षा काय आहे? काम करण्याची अपेक्षा आहे, सगळीकडे डांबरी रोड व्हावा, व्यवस्थित व्हावा, सिमेंटी व्हावा ही अपेक्षा आहे। परंतु कोणत्या पक्षाचा आमदार निवडून आल्यानंतर हे कामं होतील, कोणत्या गटाचा आमदार निवडून आल्यानंतर हे कामं होतील, तुम्हाला काय वाटतं? आमदार प्रत्येक गटाचे येऊन गेला, पण एकाने काम केलं नाही। मग आता अपेक्षा काय आहे तुमची? आता तो जो निवडून देईल, जो काम करेल त्याला मतदान करू आम्ही व्यवस्थित। आपल्या सोबत नऊ तरुण आहे। भाऊ, नाव काय तुमचं? डेपले पंढरनाथ भीमाजी। रस्त्यांबाबत काय बोलाल तुम्ही? मेन रस्ता आहे कळमकर ते वस्ती, देशमुख वस्ती पर्यंत संपूर्ण रस्ता, शिवार रस्ता झालाच नाही। खराब रस्ते, शिवार रस्ते खराब आहे। शिवार रस्ता सगळे खराब आहे। या रस्त्यांच्या कामांची अपेक्षा तुमची कोणाकडे आहे? आम्ही आमदार जे निवडून येतील त्यांच्याकडे मागे गेले, त्यांनी केलंच नाही अजून। या आमदार साहेबांनी विधानसभेच्या माध्यमातून अनेक कामे आणली आहेत, त्या संदर्भात काय सांगाल? आमच्याकडे एकही काम आलं नाही अजून, रस्ताच झाला नाही, रस्ते झालेच नाही आमच्याकडे अजून। कागदावर झालेच तील, पण आमच्याकडे प्रत्यक्षात झाले नाही अजून। तालुक्यातील रस्त्यांची काय परिस्थिती आहे? बेकाराचे सगळं चालण्या झाले, तिकडे तिकडे रस्त्यांना खड्डे पडेलच आहे। तुमच्याकडे रस्त्यांचे काम झाले नाही, या संदर्भात तुम्ही आमदारांपर्यंत गेले होते का? गेले होते आमच्या तिकडले प्रतिनिधी। मग त्यांना या संदर्भात काय प्रतिक्रिया आल्या? त्यांना त्या आमच्या स्थानिक पातळीवर सरपंचांना त्यांनाच माहिती सांगितलं असेल, ते सर्वसामान्य लोकांना काही माहिती नाही पडलं ते, पण रस्ते झालेच नाही। उडवडीचे उत्तर देते मोकळे, उडवडीचे उत्तर देते। आपल्या सोबत तरुण आहे, नाव काय तुझं? तेजस गणपत जाधव। आपण या मतदारसंघामध्ये आहोत, दिंडोरी मतदारसंघामध्ये। तर दिंडोरी मतदारसंघाचे आमदार प्रतिनिधित्व करतात, तसेच इथून मागे अनेक कामे त्यांनी केले आहेत, त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? त्यांनी खरं म्हणजे काही कामच केले नाही। बरं करतात ते पावसाळ्यात करतात, ते रस्ते करतात आणि ते रस्ते ना पाऊस चालू आला सगळे धुवून जातात, म्हणजे त्याच्यावरती काही सिमेंट वगैरे क्वालिटीच राहत नाही। त्यांनी रस्ते कधी केले पाहिजे? हिवाळ्यात, उन्हाळ्यात, ते पावसाळ्यात करतात। जर जोरात पाऊस आला तर ते रस्ते धुवून जातात, त्याचा उपयोगच होत नाही ना, ते 2 वर्षात परत खराब होऊन जातात। ते आमदार साहेब कामं करतात, परंतु कामांकडे दुर्लक्ष करतात। दुर्लक्ष तर करतात, करतेच नाही असं म्हणतात, आलेच नाही आलेच नाही। ते फक्त काय करतात, तुम्ही म्हणता रस्ते कामं होतात, पण रस्ते पावसाळ्यात होतात, खराब होऊन जातात। पावसाळ्यात कसं आहे, ते कुठे काही ठिकाणी गॅप पडलेला असतो, त्या ठिकाणी ते काम करतात, पण मग ते पावसाळ्यात करतात, त्याचा उपयोगच नाही काही। रस्ते खराब होतात, खराबच होतात ना, 2 वर्षात खराब होतात। बरं, ते आपली काय अपेक्षा आहे? आमची अपेक्षा आहे, आता कसं आहे, सर्व लोक त्यांना निवडून देतात, मग त्यांनी सर्व लोकांसाठी, जनतेसाठी व्यवस्थित कामं केले पाहिजे, म्हणजे पुढच्या पंचवार्षिकला पण त्यांना निवडून देतात, नाही तर मग काही उपयोग नाही ना, घात्या। तरुण मतदार म्हणून तुम्ही काय सांगाल? काय तुम्हाला तुमचा पुढील उमेदवार कसा पाहिजे तुम्हाला? आमचा उमेदवार असा पाहिजे का त्यांनी सर्व लोकांमध्ये बसलं पाहिजे, उठलं पाहिजे, जनतेला पण समस्या म्हणजे ऐकली पाहिजे जनतेची, आणि सर्वांचे कामं केले पाहिजे, गोरगरीब जनतेचे कामं केले पाहिजे। ते फक्त फॉर्च्युनर मध्ये बसतात, ती भाकर खाताना त्यांचे व्हिडिओ यात व्हायरल होतात, त्यांना आता चांगले डायनिंग टेबल आहे, सर्व आहे घरी, पण त्यांची फक्त एक व्हिडिओ व्हायरल होती, कोणती? ती फॉर्च्युनर मध्ये बसून भाकर खाताना, चटणी आणि भाकर, आणि त्याच्यावर व्हिडिओ व्हायरल होतात। ते सगळं खोटं आहे, मी सांगतो तुम्हाला। आमदार तुम्हाला कसा पाहिजे? आमदार असा पाहिजे, काम करणारा आणि सर्वसामान्य जनतेला मानणारा, त्या म्हणजे सर्वांना मानणाराच पाहिजे, आणि सर्वांसोबत तो राहणारा पाहिजे, काम करणारा पाहिजे। तो फक्त इथे काही म्हणजे थोडस असं मोठेकीने बोलतो आणि बाहेर गेला परत तो त्याच्या जनतेत। आपल्या सोबत दुसऱ्या आहेत, काका नाव काय तुमचं? शामराव जाधव। तुमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये कामे कशा पद्धतीने झाले? रस्त्यांच्या कामांच्या बाबत काय वाटते तुम्हाला? रस्त्यांच्या कामांची ना सगळ्यात महत्वाचं काय, आमचा पूर्व भाग आला, म्हणजे दिंडोरी पासून हा पूर्व भाग आला। त्या पूर्व भागामध्ये जो आजचे जे आमदार साहेब आहे
पूर्व भागामध्ये त्यांनी कुठलेच असं लक्ष दिलेलं नाहीये. फार पूर्व भाग म्हणजे वणीपासून तर आपले 10व्या मैलापर्यंत येतो सगळा पूर्ण भाग. आणि तो फार हवेला जोडले जाणारे रस्ते, पण ते रस्त्यांची आज इतकी दयनीय अवस्था झालेली होती. काही ठिकाणी झाले, काही ठिकाणी अजून कामाच्या बाकी आहे. ते कामं पूर्ण केले पाहिजे आणि क्वालिटी दिली पाहिजे कामांची. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची का त्यांनी आमच्या पूर्व भागामध्ये म्हणजे काम केले नाही, काम मंजूर असतील, नारळ भरपूर फोडलेले रस्त्यांच्या कामाचे, परंतु ते रस्ते अपूर्णच स्थितीत राहिलेले, पूर्ण असं झालेलं नाही. आणि सांगायचं म्हणजे आमच्या मोहाडी ते खडकसुकेना रोड या कामाची 5 वर्षाची गॅरंटी त्यांनी दिली. आज मी तिला जाऊन बघा तुम्ही, किती खड्डे आहेत त्या रस्त्याला, म्हणजे त्या कामाला क्वालिटीच नाही ना. कामं केले परंतु कामांना क्वालिटी नाही असं म्हणायचं का तुम्हाला? हो, क्वालिटी नाही ना. कामाला क्वालिटी पाहिजे. तिथे तुमच्यावाले समजा एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही ते काम दिलं तर त्याच्यावरती काहीतरी दबाव पाहिजे ना. तर तो दबाव नसतो, तो त्याच्या मनमानेप्रमाणे मटेरियल वापरतो, काम करतो आणि त्याचे बिल काढून घेतो. आता आपल्या अपेक्षा काय आहे? कशा पद्धतीने कामं केले पाहिजे आणि आपल्या मनातला आमदार कसा पाहिजे? आमदार हा होतकरू पाहिजे, सर्वसामान्य जनतेला न्याय देणारा पाहिजे, सर्वसामान्यांची अडचण समजून घेणारा पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सगळ्यात महत्वाचं का शेतकऱ्यांचे प्रश्न हा सोडवणारा पाहिजे. रस्त्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. काय गेल्या काळामध्ये रस्त्यांचे अनेक कामं देखील झालेले आहेत, परंतु या त्याला क्वालिटी रस्त्यांना नाही ना. त्या रस्त्यांना क्वालिटी नाही, काम झालेले आहे ना. आज बी तुम्ही जाऊन बघा, समजा आता तुमचा म्हणजे जोपूळ रस्ता, जोपूळ ते म्हणजे पालखेड बंधारा ते पिंपळगाव मार्केट पर्यंत जो रस्ता आहे, त्या कामाची क्वालिटी बघा, तिथे काय परिस्थिती आहे. काम केलं त्यांनी, पण ते काम व्यवस्थित नाही ना, खड्डे पडले आज त्याच्यामध्ये. याच्यात म्हणजे प्रशासन यंत्रणा लक्ष देत नाही का तुम्हाला? काय वाटतं? प्रशासन यंत्रणाच लक्ष देत नाही. त्यांच्यावरती जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देता वरून, तर मग त्यांच्यावरती लक्ष बी दिलं पाहिजे ना. काम कसं करता, क्वालिटी कशी देता. आपल्या सोबत हे तरुण आहेत. नाव काय तुमचं? सुनील अशोकराव जाधव. रस्त्यांच्या बाबत आपल्या मतदारसंघामध्ये तुम्हाला काय वाटतं? आमच्या गटामध्ये मोहाडी गट येतो. आमच्या ज्या गटामध्ये जे प्रवीण नानांनी जे कामं केले ते एकदम स्वतः उभं राहून केलेले आहे काही ठिकाणी, आणि जे बाकीचे दुसरे आहे ना त्यांचं काही खरं नाही. पण आमच्या मोहाडी गटामध्ये जे 18 गावामध्ये जे कामं केले ते प्रवीण नानांच्या याच्यातून झाले. हा, आणि जे काम केले ते स्वतः नानांनी रस्त्यावर. स्थानिक आमदारांचे कामे कसे आहेत आपल्या भागामध्ये? स्थानिक आमदारांचे काम, पण आमच्याकडे तर काही स्थानिक आमदारांचे कामच झालेले नाही. जे केले ते नानांनीच केले. जे कशाच्या तुम्ही मानव म्हणतात त्यांच्या कशाच्या माध्यमातून त्यांनी ते काम केलेलं आहे? त्यांच्या जिल्हा परिषदेच्या याच्यातून काही निधी कुठून पण आणलाय, पण त्यांनी नानांनी जे काम केले ते कोणतून पण आणले त्यांनी, ते नाही माहिती आम्हाला कुठून आणले ते काय आम्ही त्यांना विचारत बसले. पण आम्हाला त्यांचे काम दिसून राहिले. काम दर्जादार आहे का? कामांच्या क्वालिटी कशा? नानांचे काम, रस्त्यांचे काम जे घेतले केले ते योग्य आहे, पण बाकीच्यांचे कामांचे काही मजा नाही त्याच्यात. कारण की मग इथून पुढे जाऊ आम्हाला आता विचारच करायला लागेल की नाना आमदार कोणता ठेवायचा. आम्ही आपल्या मनातला आमदार कसा असेल, कसा पाहिजे तुम्हाला? आता वरती कशी एकनाथ शिंदे कसे साहेब कसे एकदम योग्य काम करते, जे त्यांच्या याच्यातलं तालमीतला आम्हाला आमदार पाहिजे. एकनाथ शिंदे कसे काम करतात तसंच आम्हाला आमदार त्यांच्या याच्यातलं पाहिजे. महायुती सरकारचा आमदार पाहिजे तुम्हाला? हो, आम्हाला माहिती. मग आता तुमच्याकडे महायुती सरकारचेच आमदार आहे, तर तो कधी होता प्रश्न उपस्थित. पण महायुती ते नंतरून झाली ना युती. महायुती पण पहिले निवडून कोणत्या याच्यात देईल त्यांना? पहिली युती नंतरून झाली ना, आता या 2 वर्षात युती झाली ना. पण मग ती पहिली युती कोणती होती आणि आता युती? परंतु महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे देखील नंतरच गेलेले आहे आणि युती सरकारमध्ये हे आमदार देखील आताच गेलेले आहे, तर तुम्ही काय सांगाल ते? पण एकनाथ शिंदेचे नाही ना ते आमदार, ते दुसरे ते राष्ट्रवादीचे आमदार आहे ना. तुम्हाला शिंदे गटाचे आमदार पाहिजे? हो, आम्हाला शिंदे गटाचे आमदार पाहिजे. असं आपल्या सोबत येथील लोकप्रतिनिधी आहे. काय सांगाल, आपल्याला काय वाटतं येथील तालुक्यातील रस्त्यांच्या बाबत? तालुक्यातील रस्त्यांच्या बाबत अतिशय निंदनीय, आणि जे रस्ते झाले 2-2 वर्षाचे रस्ते सुद्धा टिकून नाही राहिले. रस्ते अतिशय, जे कॉन्ट्रॅक्टर आहे ते त्यांचा प्रशासनाचा कॉन्ट्रॅक्टरवर अजिबात वचक राहिलेला नाहीये. लोकप्रतिनिधी लक्ष देते नाही, आणि रस्ते 1-1 वर्ष 1.5 वर्षाचे रस्ते फुटून राहिले, तेच वाईट आहे. त्याच्यामुळे आम्हाला यामध्ये प्रशासन यंत्रणेचं लक्ष नाही असं तुम्हाला वाटतं? सरळ आहे.
प्रशासन यंत्रणेचा रस्ता नाही. लक्ष देते नाही. काय तुम्हाला काय वाटतं प्रशासन यंत्रणेवर कोणी ठेवला पाहिजे? बाकी दुसरं कोणी काम हे प्रशासनावर लक्ष हे स्थानिक आमदारांनी ठेवलं पाहिजे, पण ते ठेवलं जात नाही, तेच वाईट आहे. तुमच्या मनातला आमदार तुम्हाला काय वाटतं? तुमच्या स्थानिक लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने पाहिजे, कसा लोकप्रतिनिधी पाहिजे? यांचे आता तीन टर्म झाले, यांना आम्हाला बदल पाहिजे. परंतु त्यांनी अनेक विकास कामे देखील केले आहेत. अनेक जणांचे म्हणणे आहे की रस्त्याचे कामं झालेले आहेत, परंतु रस्त्याचे कामं निकृष्ट दर्जाचे झाले आहे. पण रस्त्याचे कामं झाले आहे तर मग कसे तुम्ही म्हणता आमदार निवडून? अहो, काम झाले नाही, खरंच निकृष्ट दर्जाचे काम आहे. तुम्ही कामांचे रस्त्याचे काम बघा, मोहाडी खडक सुपेने बघा, मोहाडी कुर्नोली साकोरा बघा, काम होत नाही. मोहाडी गणेशगाव बघा, मोहाडी दिंडोरी बघा, रस्त्याची अतिशय दयनीय परिस्थिती आहे. एक खड्डे इतके एक वर्ष झाले रस्ते होऊन, खड्ड्यांची इतके डेंजर काम, खड्डेच भयानक आहे एकदम, खड्ड्यांची परिस्थिती. हो. यामध्ये काय उपाय लोकप्रतिनिधींना रस्त्यांसाठी काय केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं? लोकप्रतिनिधींचा वचक नाहीये. ह्या जे गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्टर आहे, एवढे मोठे मोठे रस्ते, त्या रस्त्यांवर लोकप्रतिनिधींचा वचक नाही, दुसरं काही नाही. आमचं तेच म्हणणं आहे, वचक ठेवा आणि काम आणताय त्याच पद्धतीने काम करून पण घेतले पाहिजे. कामं झाले पाहिजे. हो, करून घेतले पाहिजे चांगल्या दर्जाचे काम. आपल्या शेजारचा निफाड तालुका आहे बघा, त्यांचे पण लोकप्रतिनिधी ह्याच पक्षाचे आणि ह्या पण तालुक्यातले लोकप्रतिनिधी ह्याच पक्षाचे. तिकडच्या कामाचा दर्जा बघा आणि इकडच्या कामाचा दर्जा बघा. उलट त्यांच्याकडचं जो जमीन आहे ती जाड आहे, डीप सॉइल आहे खाली, तरी त्या रस्त्याला अजिबात खड्डे नाही, व्यवस्थित रस्ते सगळे टिकताय. आणि आपल्या रस्त्याला मुरमाटी जमीन आहे खाली, बेस पण चांगला आहे, तरी आपले रस्ते टिकून नाही राहिले. याच्यात फक्त स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष न दिल्यामुळे हे सगळं घडतंय. यामध्ये तुमच्याकडे केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री देखील होत्या आणि त्या देखील महायुती सरकारच्याच होत्या आणि महायुती सरकारचे आमदार पण होते. तरी देखील तुम्हाला वाटतं का रस्त्यांचे कामं झालेले नाही? तर असं का वाटतं? म्हणजे तुम्हाला काय वाटतं नक्की? निधी लाखो रुपये कोटी रुपये निधी आणले गेलेला आहे याच्यामध्ये ऑलरेडी. कामं झालेले नाहीये, कामं झाले पण त्या कामांना अजिबात दर्जा नाहीये. आमचं सरळ सरळ म्हणणं, तुम्ही जाऊन पण बघा, दर्जाहीन कामं झालेले. हे न्यूज आहे. आपल्या सोबत दुसरे आहेत, काय सांगाल? तुम्हाला काय वाटतं आमदार खासदार? तुम्ही आम्हाला सगळा निधी देताय, सगळे करताय, काम पण करताय. तुम्ही जेवढा निधी तुम्ही देताय त्या पद्धतीनं काम नाही होत. रस्ते कसे आहे आपल्या तालुक्यामध्ये? तुम्ही फक्त निधी दाखवताय, त्या पद्धतीनं काम नाही होत. तुम्ही तिथं हजर राहिला पाहिजे, हा विषय. तुम्ही हजर राहा, त्या पद्धतीनं काम करून घ्या, कामं झाले. हा विषय. आपल्या सोबत दुसरे एक बाबा आहे. बाबा, नाव काय तुमचं? निवृत्ती क्षीरसागर. काय सांगाल आपल्या तालुक्यातील विधानसभेतील रस्त्यांची अवस्था कशी आहे, रस्ते कसे आहे? मी एक मिनिट सांगू का? प्रवीण नानांनी जो सांगल ना आमदार, तो आमचा आमदार राहील. प्रवीण नानांनी सांगितलं गु खा तरी आम्ही खाणार आहे माणसे. एवढं समजून घ्या तुम्ही काय करायचं. काहीच नाही. आपल्या सोबत काय नाव तुमचं? तुकाराम जाधव. काय सांगाल रस्त्यांची परिस्थिती आपल्या मतदारसंघामध्ये कशी आहे? रस्त्याची परिस्थिती वाईटच आहे तशी. त्यात मोहरी गणोरवाडी रस्ता हा जर बघितला तर महाराष्ट्राला कोणताही मंत्री आणला तर तो त्या रस्त्यानं प्रवास केला तर लगेच निधी देईल. एकदा तुम्ही आता आमचं आवडलं, तुम्ही जाऊन बघा त्या रस्त्याने, मोहाडी गणोरवाडी रस्त्याला. गेल्या काही दिवसापूर्वी रस्त्यांचे अनेक कामे देखील झाली आहे मतदारसंघामध्ये, तर त्या संदर्भात काय सांगाल? काही रस्त्याची झाली, चांगली झाली. त्यात मोहाडी सोनवाडी रस्ता एक चांगलं काम झालंय त्याचं, पण मग हा रस्ता एक खराबाचे, मोहाडी गणोरवाडी खूपच खराब. आपण बघू शकतो अनेक रस्त्यांचे कामं झाले, परंतु ते निकृष्ट दर्जाचे झाले. याकडे प्रशासनाचं तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होत आहे. त्यांनी लक्ष दिलं पाहिजे अशी मागणी यावेळेस करण्यात येत आहे. अमोल जाधव, नवराष्ट्र, नाशिक.